ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. तर अशा महामानवास आपण एक विनम्र अभिवादन करून आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. ओके. काल आपण बघितलं व्हॉट इज द viscosity of different liquid, effect of temperature on viscosity. Then today we'll discuss about application of viscosity measurement. Okay. ज्याप्रमाणे आपण application of surface tension पाहिले त्याचप्रमाणे आपलं application of viscosity measurement पाहायचे. मित्रांनो खूप इम्पॉर्टंट application आहेत viscosity चे. तर ते काय काय आहेत ते पहिले आपण बघू. Viscosity measurement to help in graduation of lubricant oil in precision. Instruments such as watches, special kinds of lubricant are needed. We should not change their viscosity very much with temperature. Therefore, all weather lubricants are manufactured by mixing long chain coiling polymer with oil. Okay. मित्रांनो आता आपले जे उत्तरेकडील जो भाग आहे भारताचा तर हा कायम थंड असतो. 3-4 महिने काय असतो थंड असतो. तर तिकडे ज्या गाड्या चालतात इतका थंड असतो की लडाख लेह मधलं जे टेम्परेचर आहे हे मायनसच्या खाली असतं. ओके. अशा वेळेस पेट्रोल जे ऑइल्स आहेत हे गोठू नाही म्हणून त्याच्यामध्ये काय लुब्रिकेंट ऑइल्स काय करतात मिक्सिंग करतात. ओके. म्हणजे ते काय गाड्या आपल्या प्रॉपर चालल्या पाहिजेत. ते जर समजा थिजलं किंवा जर गोठलं तर आपलं जे वाहन आहे ते पुढे चालणार नाही. त्यासाठी काही लुब्रिकेंट ऑइल त्यामध्ये मिक्सिंग केली जाते. ओके. The next, viscosity measurement yield information regarding the movement of liquid through pipe. Okay. आता viscosity measurement म्हणजे viscosity एखाद्या लिक्विडची viscosity किती आहे. ओके. आता लिक्विड फ्लो करण्यासाठी आपण एक पाईपलाईनचा किंवा पाईपचा काय करतो उपयोग करतो. आपल्या जे नळाला पाणी येतं घरी ठीक आहे आपण थ्रू पाईप येतं आहे की नाही. तसे काही व्हेरियस केमिकलचे समजा इंडस्ट्रीमध्ये पाईप असतात इकडून तिकडे जाण्यासाठी लिक्विड सप्लाय करण्यासाठी किंवा जे गॅस पाईपलाईन असतात त्याच्यानंतर लिक्विड पाईपलाईन असतात पेट्रोलियमचे पाईपलाईन असतात. तर त्याची विस्कोसिटी प्रथम काय केली जाते मेजर केली जाते. त्यावरून कोणते पाईप वापरायचे हे सुद्धा काय ठरवलं जातं. ओके. देन इन डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ पॉलिमर बाय विस्कोसिटी मेजरमेंट. पॉलिमरचं मॉलिक्युलर वेट डिटरमाइन करण्यासाठी व्हॉट इज पॉलिमर. इट इज लॉंग थ्रेड लाइक स्ट्रक्चर. नंबर ऑफ कार्बन दे आर लिंक विथ इच अदर. 1000 million crore they are thousands of carbon they are linked with each other. Then after what is the how to determine the molecular weight of this. Okay. What is the viscosity, what is the molecular weight of this polymer. Okay. Then this polymer how they are viscous. Okay. The viscosity of the polymer can be determined with the help molecular weight can be determined with the help of viscosity. जे लॉंग थ्रेड लाईक जे पॉलिमर असतं त्याचं मॉलिक्युलर वेट काढण्यासाठी आपण विस्कोसिटीची काय मदत घेतो. ओके. The study of viscosity has been used by chemists for knowing the constitution of molecular through Paracore R dV upon dx n eta raised to the power 1/8, which is both additive as well as the constructive property. ओके. म्हणजे काय की पॅराकोर व्हॅल्यू जे केमिस्ट असतात जे केमिस्ट्री समजा जे कुठल्याही लिक्विडची जे आपले हायड्रोकार्बन असतात हायड्रोकार्बनची पॅराकोर व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय विस्कोसिटीची मदत घेता येते. ओके. म्हणजेच काय की त्याच्यावरून त्याच्या प्रॉपर्टीज ऍडिटिव्ह प्रॉपर्टीज ते आपल्याला काय काढता येतात. ओके. उदाहरणार्थ सांगतो आपण की आपलं इडियाबल ऑइल हे कसं आहे विस्कस आहे. पॅराफिन लिक्विड हे कसं आहे विस्कस आहे ऍज कम्पेअर टू अल्कोहोल असेल इथर असेल है की नाही.
तर त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला काय पॅरागोर व्हॅल्यूवरून ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या काढता येतात. ओके. देन when carbon dioxide gets accumulated in blood, breathing become difficult. Okay, it is a biological application for viscosity. जर आपल्या ब्लड मध्ये कार्बन डायऑक्साईडचं जर प्रमाण वाढलं तर मित्रांनो आपल्याला श्वास घेण्यासाठी त्रास होतो. ओके. ड्यू टू ऍब्झॉर्प्शन ऑफ CO2 ब्लड कार्पल्स स्वेल विच इज अ टर्न राईज आणि विस्कॉसिटी ऑफ ब्लड. यामुळे काय होतं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर आपल्या ब्लड मध्ये जर वाढलं तर ब्लडची विस्कोसिटी वाढते. ओके. आता ब्लडची विस्कोसिटी वाढली म्हणजे काय होतं, ओके, आपले डॉक्टर कधी कधी सांगतात की तुमच्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल लेवल वाढली. तसंच जर आपल्या बॉडीमध्ये जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वाढलं आपल्या ब्लडमध्ये, तर आपल्या ब्लडमध्ये होणारा जो ब्लड सर्क्युलेशनचा जो प्रवाह आहे तर याला थोडा अडथळा निर्माण होतो. आणि अडथळा निर्माण झाला म्हणजे कसं, थोडक्यात सांगतो, कोल्ड सीझन मध्ये जे नळ आहेत, अति जर थंडी असेल तर कधी कधी पाणी सुद्धा शिजायला लागतं, पाणी सुद्धा काय होतं, गोठतं. पण अशा वेळेस जर पाईपात पाणी गोठलं तर पाणी येईल का समोर? नाही. तसंच आपल्या ब्लड मध्ये जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वाढलं तर ब्लड सर्क्युलेशनची काय फ्लो काय होतो, म्हणजे सर्क्युलेशनची पॉवर किंवा सर्क्युलेशनचा जो रेट आहे तो काय होतो, कमी होतो आणि ब्लड हे गोठायला लागतं. ब्लड गोठायला लागलं की ते व्हेन मधून पास होण्यासाठी डिफिकल्ट होते, त्याच्यामुळे आपल्याला जास्त चान्सेस असतात हार्ट अटॅक येण्याचे. ओके. दिस प्रोसेस क्विकली लीड्स टू हार्ट अटॅक. ओके. म्हणजेच काय की आपल्या बॉडीमध्ये असलेलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण मेजर करण्यासाठी आपण विस्कोसिटीचं काय मदत घेतो. ओके. To the heart patient, doctor prescribe medicine to lower the viscosity of blood in order to lower the pressure of heart. Okay. जितकी ब्लडची विस्कोसिटी कमी मेंटेन ठेवता येईल तेवढं आपल्या हार्टसाठी ते चांगलं राहील. ओके. डॉक्टरही सुद्धा तीच ट्रीटमेंट करतात की तुमच्या ब्लडची विस्कोसिटी कमी कशी होईल, म्हणजे आपल्या ब्लड मध्ये जो काही पातळपणा आहे तो कसा कॉन्स्टंट ठेवता येईल. ब्लड आपलं गोठलं नाही पाहिजे, गोठलं म्हणजे डायरेक्ट घट्ट नाही, डायरेक्ट फक्त असं त्याचं जे प्रमाण आहे, त्याचं जे काही थिकनेस आहे तर तो कसा कॉन्स्टंट आला पाहिजे. यासाठी काय डॉक्टर हार्ट पेशंटला काय की त्याचं ब्लड हे अग्लुटिनेट होऊ नये. ओके. म्हणून काय त्याला ते त्याचं प्रेशर हे कमी राहण्यासाठी हार्ट डिसीज लोअर विस्कस ब्लडचं जे प्रेशर आहे मेंटेन ठेवण्यासाठी, त्याचं ब्लड पातळ होण्यासाठी काय ट्रीटमेंट देतं. ओके. तर मित्रांनो हे झाले विस्कॉसिटीचे ऍप्लिकेशन. पहिलं होतं लुब्रिकेंट ऑइल मिक्सिंग विथ वॉटर हायड्रोकार्बन, देन मेजरमेंट ऑफ viscosity information about the movement of liquid through pipe, then Paracor value, then to determine the concentration of CO2 in blood, then lower viscosity of blood in the order to the pressure on heart. ओके. हे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत, त्या ऍप्लिकेशन्स आपण पाहिले. ओके. तुम्हाला प्रश्न होईल, गिव्ह द ऍप्लिकेशन्स ऑफ विस्कॉसिटी. गिव्ह द 4 or गिव्ह द 5 ऍप्लिकेशन्स ऑफ विस्कॉसिटी. मित्रांनो 4 जर ऍप्लिकेशन लिहिले तर निश्चित आपल्याला एका ऍप्लिकेशनला 1 मार्क निश्चित पडू शकेल. ओके. आणि या दोन पैकी एक प्रश्न येतोच, एक तर राईट द ऍप्लिकेशन ऑफ सरफेस टेन्शन और गिव्ह द ऍप्लिकेशन्स ऑफ विस्कॉसिटी. ओके. चला आपण पुढे येऊ. विस्कोसिटीचे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम बघू. The water required 120.5 seconds to flow through a viscometer and the same the volume of acetone required 49.5 seconds if the density of water and acetone at 293 Kelvin are 9.982 into 10 to the power 2 kilograms per meter cube and 7.92 into 10 to the power 2 kilogram meter respectively, and coefficient of viscosity of water 293 K is 10.05 Pascal second. Calculate the coefficient of viscosity of acetone at this temperature. म्हणजे मित्रांनो आपल्याला दोन लिक्विड दिलेले आहेत, एक ऍसिटोन दिलाय आणि दुसरं वॉटर दिलाय. दोघांची काय केलेली आहे, डिफरंट विस्कोसिटी आपल्याला दिलेली आहे, याची काय डेन्सिटी पण दिलेली आहे आणि टेम्परेचर पण दिलेलं आहे. काय करायचं सांगितलं आपल्याला,
कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ वॉटर तो पण आपल्याला दिलेला आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ ऍसिटोन आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. मग त्यासाठी जो काही फॉर्म्युला होता, नीटा इक्वल टू नीटा W अपॉन नीटा A और W किंवा गिवन लिक्विड जो असेल तो अपॉन TW इंटू DW. नीटा A म्हणजे आपल्याला काय करायचंय, विस्कोसिटी ऑफ, लक्षात घ्या आता जे काही गिव्हन आपल्याला दिलेलं आहे, फ्लो टाइम ऑफ ऍसिटोन TA, ज्या ओसवर्ड विस्कोमीटर मध्ये आपण ऍसिटोन घेतला, जो ए बल्ब आहे, तो बल्ब जो आहे 75% फिलअप केला, इकडनं लिक्विड सक केलं, तो परत त्याच्या इनिशियल स्टेपला जाण्यासाठी त्याला किती वेळ लागला लिक्विडला, तर ते लागलं 49.5 सेकंड. तेच आपण वॉटर घेतलं तर वॉटर किती मिनिटात फ्लो झालं, तर 120.5 सेकंड मध्ये काय ते फ्लो झालं. डेन्सिटी ऑफ ऍसिटोन 7.92 into 10 to the power 2 kilogram meter. Density of water 9.982 into 10 to the power 2 kilogram meter. Okay. Then coefficient of viscosity of water, eta W equal to 10 to the power 5 Pascal per second. Okay. तर काय करायचं आहे, विस्कोसिटी ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ ऍसिटोन eta A, eta A म्हणजे विस्कोसिटी ऑफ ऍसिटोन ही आपल्याला काढायची आहे. त्यासाठी फॉर्म्युला आहे eta A फॉर ऍसिटोन, eta W फॉर वॉटर, eta A into dA डेन्सिटी ऑफ ऍसिटोन, डेन्सिटी ऑफ वॉटर, TW टाइम फ्लो फॉर वॉटर अँड टाइम फ्लो फॉर ऍसिटोन. हा फॉर्म्युला मित्रांनो असा होईल, eta A इक्वल टू eta A into dA अपॉन TW into DW into eta W. मित्रांनो जे आपले व्हॅल्यू दिलेले आहेत बघा, हे TA असेल, हा जो आहे हा चुकून एन झाला, इटा झाला, हा TA आहे. TA म्हणजे टाइम फ्लो फॉर ऍसिटोन किती येतो, 49.5, किती घेतलं आपण 49.5. देन DA डेन्सिटी ऑफ ऍसिटोन किती दिली ती 7.92 into 10 to the power 2, इथे बघा 7.92 into 10 to the power 2 इकडे घेतली तुम्ही. त्यानंतर दिलेलं आहे TW टाइम फ्लो फॉर वॉटर किती दिलं, 120.5 सेकंद. हा बघा इथे 120.5 सेकंद आपल्याला दिसतोय, इथे घेतलं 120.5 सेकंद. देन DW डेन्सिटी ऑफ वॉटर इथे किती दिले, 9.982 into 10 to the power 2. ओके. आता हे 10 to the power 2 तर प्लस आहेत, याला वरती नेलं हे होऊन जातील मायनस, म्हणजे हे मायनस 10 to the power 2 आणि हे प्लस 10 to the power 2 संपले. सरळ सरळ या तिघांचा गुणाकार करायचा, भागला 120.9.92, या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा, तिघांचा गुणाकार करून घ्यायचा, सरळ भागाकार करून घ्यायचा. भागाकार केल्यानंतर जे तुम्हाला आन्सर येतं ते होतं 3.257 पास्कल पर सेकंद. म्हणजे विस्कोसिटी कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ ऍसिटोन इज इक्वल टू 257 पास्कल पर सेकंड. ओके. तर हे एवढं. आणि हा प्रॉब्लेम बहुतेक 2 वेळेस मागच्याच एक्झामला हा प्रॉब्लेम विचारलेला आहे. ठीक आहे, ऍज इट इज हा प्रॉब्लेम विचारलेला आहे. ठीक आहे, त्याच्याकडे थोडं लक्ष द्या मित्रांनो. हा जो पहिला फर्स्ट चॅप्टर आहे, तर हा फर्स्ट चॅप्टर मधलं जे काही फर्स्ट बीट आहे, लिक्विड स्टेट संबंधी ज्या 2 प्रॉपर्टी आपण पाहिल्या, पहिली होतं सरफेस टेन्शन आणि दुसरं होतं विस्कोसिटी. ओके. तर याचा डिटेल स्टडी आपण केली. आपला 6 चॅप्टर मधला जो काही पार्ट बी आहे, तर मित्रांनो तो आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ओके. It is the most important electrochemistry in all the branches of chemistry. Why they are useful in daily life? Because in day by day, the fields they are limited, are present in the earth. After म्हणजेच काय मित्रांनो, पृथ्वीवरचे जे काही साधन संपत्ती आहे, जे काही इंधन असतील, तर हे मित्रांनो आता हळूहळू
कमी किंवा नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं आपण काय करतोय की शासन सुद्धा आपल्याला म्हणतंय की जास्तीत जास्त आपण सोलार एनर्जीचा उपयोग करावा. सध्या जे संशोधन सुद्धा चालू आहे ते संशोधन सुद्धा यावरतीच चालू आहे की आपला 100% इफिशियन्सी मिळाली पाहिजे. ओके, म्हणजे कोणतीही कुठेही वर्क जे आपण वर्क करतोय त्या प्रॉपर वर्क जी काही एनर्जी आहे ते टोटल एनर्जीचं कन्व्हर्जन वर्क मध्ये झालं पाहिजे. कुठेही वर्क वेस्ट होता कामा नये. तसंच मित्रांनो इलेक्ट्रोकेमिस्ट्री याचं मोस्ट बेनिफिट एक अप्लिकेशन आपल्यासाठी एवढंच आहे की आपण व्हेरियस केमिकलचा यूज करून आपण इलेक्ट्रिसिटी कशी निर्माण करू शकू, जी वाढती लोकसंख्या यांची गरज आपण कशी भागवू शकतो, यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे हा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा. Electrochemistry is a branch of chemistry which deals with the independence of the chemical charges and electrical energy. Electrochemistry holds a central position in chemistry because it acts as a bridge between thermodynamics and the rest of chemistry, and it is enabled to study the ionic reaction in detail. मित्रांनो, आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्री म्हटलं की रिॲक्शन शिवाय कोणतीच केमिस्ट्री नसते. ज्यावेळेस रिॲक्शन होते, रिॲक्शन अगेन ऍक्शन, ओके, तर दोन जे रिएजंट असतात तर त्या दोन रिएजंट मध्ये पहिल्या रिएजंट मध्ये पॉझिटिव्ह पार्ट आणि निगेटिव्ह पार्ट असतो आणि दुसऱ्या रिएजंट मध्ये पॉझिटिव्ह पार्ट आणि निगेटिव्ह पार्ट असतो. पहिल्या रिएजंट मधला पॉझिटिव्ह पार्ट दुसऱ्या रिएजंटच्या निगेटिव्ह पार्ट सोबत कंबाईन होतो. दुसऱ्या रिएजंट मधला पॉझिटिव्ह पार्ट पहिल्या रिएजंट मधला निगेटिव्ह पार्ट सोबत काय होतो, कंबाईन होतो आणि आपल्याला एक नवीन स्टेबल मॉलिक्यूल मिळतो. तर मित्रांनो, ही जी काही आयोनिक रिएक्शन होते तर ही आयोनिक रिएक्शन होत असताना इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात. आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर म्हणजे काय, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, मग ही इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत असेल तर आपण थोडक्यात म्हणतो ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेस. ओके, मग ही ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेस मधून काय होते, एक इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. ओके, आपण म्हणतो ना फ्लो ऑफ करंट. फ्लो ऑफ करंट म्हणजे काय, मुव्हिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, केमिस्ट्री शिवाय करंट नाही मित्रांनो, लक्षात. त्यांनी सांगितलं की इट इज अ सेंट्रल ब्रँच ऑफ केमिस्ट्री, सगळ्यात महत्वाची ब्रँच आहे आणि याचा जो सहसंबंध आहे इट इज अ ब्रिज बिटवीन thermodynamic and rest of chemistry enabled to study ionic reaction in detail. मी थर्मोडायनॅमिक ज्यावेळेस आपण शिकलो त्यावेळेस मी सांगितलं होतं की थर्मोडायनॅमिकचा आणि केमिस्ट्रीचा काय संबंध आहे. कोणतीही रिॲक्शन होत असताना त्याला टेम्परेचर प्रेशर हे लागतंच. टेम्परेचर प्रेशर होत असत, हे टेम्परेचर प्रेशर जर याचा डायरेक्टली इफेक्ट रिॲक्शनवर होत असताना याची जी स्टडी आहे, डायनॅमिक स्टडी जी आहे, तर ती कुठे केली जाते, थर्मोडायनॅमिक. म्हणजे कोणतीही रिॲक्शन होत असताना तिला एनर्जी लागली किंवा त्यामध्ये एनर्जी बाहेर पडली, त्याचा डायरेक्ट संबंध रिॲक्शन सोबत असल्यामुळं आपण थर्मोडायनॅमिक आपल्या केमिस्ट्रीमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ओके, तर हे जे आहे थर्मोडायनॅमिक आणि आयोनिक रिॲक्शन यांचा सहसंबंध असल्यामुळं पुढे जो काही पार्ट आला आयोनिक रिॲक्शन म्हणजे आयन्स. आणि आयन्स कसे तयार होतात, तर रिएजंट मधून किंवा मॉलिक्युल्स पासून काय होतात, आयन तयार होतात. आणि हे तयार झालेले आयन यांची होती देवाणघेवाण झाली की याच्यापासून मिळते इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली म्हणजे इलेक्ट्रोलिसिस झालं. ओके, पुढे आपलं a substance which decompose on passing current, it is known as electrolyte and phenomena decomposition of called as electrolysis. एखादा सबस्टन्स तो काय करतो, करंट पास करतो. म्हणजे करंट पास जर तो करत असेल तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलाइट. ओके, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय की ज्याच्यापासून करंट पास होतो, ज्याच्यापासून इलेक्ट्रॉन बाहेर निघतात, त्याला म्हणायचं की इलेक्ट्रोलाइट. अँड द फिनॉमिना ऑफ डिकम्पोजिशन इज कॉल्ड एज इलेक्ट्रोलिसिस. आणि तो डिकम्पोज होऊन करंट पास होत असेल आणि तो स्वतः काय होत असेल, डिकम्पोज होत असेल, तर या टोटल फिनॉमिनल म्हणतात इलेक्ट्रोलिसिस. आणि ज्याचं डिकम्पोजिशन होतं, डिपोजिशन होतं, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइट. पुढे येणारच आहे आपल्याला ते इलेक्ट्रोलाइट. Spontaneous oxidation reduction redox reaction can be used to produce electric current under suitable condition. आता काय सांगितले की ज्या स्पॉन्टेनियस रिएक्शन होतात कोणकोणत्या, रेडॉक्स रिएक्शन ज्यांचं सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन होतं,
रिएक्शन कॅन बी यूज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिक करंट अंडर सुटेबल कंडिशन. पण कसे सांगितले? स्पॉन्टेनियस, नॅचरली, नॉट आर्टिफिशियली. निसर्गामध्ये जर अशा काही रिएक्शन होत असतील तर त्यामधून काय होतं? करंट फ्लो होतो. आणि करंट फ्लो होत असेल तर काय होतं? सरळ सरळ इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. द डिव्हाइस यूज दिस पर्पज इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोकेमिकल सेल ऑर गॅल्व्हॅनिक सेल. म्हणजे जे स्पॉन्टेनियस रिएक्शन मधून नॅचरली ऑक्सिजन रिडक्शन होतं त्याच्यापासून करंट पास होतो, इलेक्ट्रिक करंट पास होतो, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोकेमिकल सेल और गॅल्व्हॅनिक सेल. बघा इथे डायग्राम मध्ये दिसतंय. हे बघा इथं दिसतंय एव्हरेडी है ना. जनरली आपला हाच सेल माहिती आहे, एव्हरेडी सेल आहे की नाही. आता हे फक्त सेल आपण कुठं वापरतो? आपली वॉच असेल, भिंतीवरची घड्याळ असेल, लहान मुलांची काही खेळणी असतील, त्यासाठी आपण काय फक्त हे सेल वापरतो. मग हे सेल म्हणजेच काय आहे? आपण कधी विचार केलाय? हा सेल का वापरतो आपण, है की नाही. मग याच्यामध्ये काय आहे? तर याच्यामध्ये एनर्जी स्टोअर केली जाते. आता बघा इथं जे दिलेलं आहे हा एक इलेक्ट्रोकेमिकल सेल इथं अरेंज केलेला आहे. इथं H2 गॅस, इथं O2 गॅस. ओके, इथे दोन काय आहेत? हे कॅथोड आणि हे एक एनोड. हे काय आहेत? एक इलेक्ट्रोड आहेत. आणि ज्यावेळेस आपण याच्यामध्ये करंट पास करतो, करंट पास केल्यानंतर याचे जे आयन तयार होतात, याचे आयन तयार होऊन हे जे कंटिन्युअस इलेक्ट्रिसिटी करंट फ्लो करतात आणि हा करंट फ्लो याच्यामध्ये स्टोअर केला जातो. हा जो सेल म्हणतो ना आपण, याच्यामध्ये काय बॅटरी, थोडक्यात काही एक बॅटरी एक प्रकारची, तर काय एक स्टोअर केलं जातं. हा स्टोरेज म्हणजेच काय? दॅट इज केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. सगळ्यात महत्वाचा बेनिफिट, सगळ्यात महत्वाचं वाक्य. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, जर हे रिएक्शन जर स्पॉन्टेनियस होत असतील तर याला आपण म्हणतो इलेक्ट्रोकेमिकल सेल और गॅल्व्हॅनिक सेल. ओके, chemical reaction can force to produce by passing electric current, a device used the purpose called as electrolytic cell. आता ज्या रिएक्शन आपण आर्टिफिशियली किंवा काही फोर्स अप्लाय करून रिएक्शन घडून आणतो, त्याच्यापासून इलेक्ट्रिक करंट पास करून आपण ते रिएक्शन घडून आणतो, तर त्या डिव्हाइसला म्हणतात इलेक्ट्रोलायटिक सेल. लक्षात घ्या, इलेक्ट्रोकेमिकल सेल आणि इलेक्ट्रोलायटिक सेल हे दोन टाइप आहेत. ठीक आहे, इलेक्ट्रोकेमिकल सेल can occur through spontaneous reaction and electrolytic cell can occur through artificially or to apply the force of given reaction through electric current. It's called electrolytic cell. Okay, then next, conductance of electrolyte solution. What is conductance of electrolytic solution? Capacity of conductors to carry the electric current. Okay, energy is known as conductance or conductivity. What is conductor? ओके, आपण म्हणतो वाहक. ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होते, ज्याच्यामधून करंट पास होतो, त्याला आपण काय म्हणतो? वाहक. ठीक आहे, बस सुद्धा काय असतो? वाहक. तसाच इलेक्ट्रिसिटी सुद्धा काय असते? वाहक. तर मग हे त्याला म्हणायचं वाहक, विच जनरली कम्स अक्रॉस विथ टू कंडक्टर्स, दॅट इज मेटॅलिक अँड इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स. तर हे कंडक्टर्स दोन टाइपचे आहेत, मेटलिक कंडक्टर्स आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स. आता मेटलिक कंडक्टर्स कोणते? कॉपर असेल, अल्युमिनियम असेल, ठीक आहे. हे जनरली आपण काय करतो? कंडक्टर्स म्हणून वापरतो. दुसरे आहेत इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स, जे आपल्या केमिस्ट्री मधले इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स. तर म्हणतात C equal to 1/R. It is measured in ohms or MHO or Siemens. ओके, त्याला काय म्हणतात? ohms, MHO or Siemens. Okay. Then resistance of any uniform conductors varies directly as its length and inversely to area of cross sectional. The resistance of any uniform conductors varies directly as it is length and inversely to the area of cross sectional. Okay. आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल कशासोबत? लेंथ सोबत. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशासोबत? एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल. ओके, एक थोडं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आपल्याकडे स्विच असतात आपल्या घरामध्ये, ठीक आहे. आपण स्विच ऑन केलं की बल्ब लागतो, ठीक आहे. कधी कधी काय होतं की आपल्याला बटन जास्त वेळ पुश करावं लागतं.
पुश का करायचं तर त्यावर कुठेतरी कार्बन चढला असेल. ओके, म्हणजे की कार्बन चढला असल्यामुळे तो कुठेतरी करंट पास व्हायला कुठेतरी अडथळा निर्माण झाला, पण तो ठराविक टाइम तो करंट पास होत नाही किंवा ते बटन आपण जास्त वेळेस प्रेस करावं लागतं. ठीक आहे. आता लेंथ वर्सेस एरिया याचं काय रिलेशन आहे ते बघितलं आपण. डायरेक्टली रिलेटेड टू लेंथ अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शन ऑफ एरिया. म्हणून आर इक्वल टू R is directly proportional to L upon A, length upon area equal to rho L upon A, which is R resistance. त्याच काय संबोधलेलं आहे rho, where rho constant called specific resistance of resistivity. L is length of conductors, A cross sectional area of conductors. Okay, तर जे रेजिस्टन्स आहे, तर व्हॉट इज रेजिस्टन्स? रेजिस्टन्स म्हणजे काय? तर मित्रांनो, रेजिस्टन्स म्हणजे सध्या रेजिस्टन्सवर खूप संशोधन चालू आहे. की आता समजा आपल्याकडं एक मेट्रोची लाईट गेली चंद्रपूर ते मुंबई, ठीक आहे, म्हणजे इथे करंट फ्लो होतो. करंट फ्लो होण्यासाठी कमीत कमी टाइम लागला पाहिजे. ओके, आणि टाइम लागतोच. पण समजा आता आपण काय आपल्या घरामध्ये स्विच ऑन केलं की लाईट लगेच लागतो. पण चंद्रपूरहून जर स्विच ऑन केलं तर मुंबईला लाईट 1 घंट्याला लागेल का? नाही. लागेल काही 2, 5, 6 सेकंद लागेल. ठीक आहे. तसंच संशोधन चालू आहे की झिरो रेजिस्टन्स क्विक, कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त करंट कसा पास झाला पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज रेजिस्टन्स. ओके, इफेक्ट ऑफ रेजिस्टन्स. ठीक आहे, तुम्हाला फिजिक्स मध्ये डिटेल आहे व्हॉट इज रेजिस्टन्स. तर हे झालं आपण कंडक्टन्स ऑफ रेजिस्टन्स. ओके, यानंतर पुढे जो पार्ट दिलेला आहे L इक्वल टू A इक्वल टू 1. L means length, A means area equal to 1 and resistance equal to rho. ठीक आहे. आता आपण म्हटलं की जे काही रेजिस्टन्स आहे याला आपण काय म्हटलंय, रो हे लेटर आपण वापरलो. हेन्स स्पेसिफिक रेजिस्टन्स is the resistance of conductance of unit length and unit cross sectional area, or it is resistance 1 meter cube material. ओके, तर हे होतं मित्रांनो कंडक्टर साठी. ओके, कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता हे कंडक्टन्सचे काही टाइप दिलेले आहेत. पहिला आहे स्पेसिफिक कंडक्टन्स noted as small k. The conductance of 1 centimeter cube or 1 meter cube solution of electrolyte is known as specific conductance. मित्रांनो, आपण 1 cm